आता आषाढी एकादशी म्हटलं की उपवासाच्या फराळाची रेलचेल सुरू होते. तर आज आपण बनवणार आहोत अगदी खास, बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ अशी उपवासाची कुरकुरीत भजी. ही भजी तुम्ही कोणत्याही उपवासाला चटपटीत फराळ म्हणून नक्कीच एन्जॉय करू शकता. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम एका कढईमध्ये 1 कप इतका साबुदाणा घालायचा आहे आणि हा साबुदाणा आपल्याला अगदी 1 ते 2 मिनिटच असा भाजून घ्यायचा. खूप जास्त वेळ पण भाजायचा नाही, फक्त 2च मिनिटं हा साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. इथे आता साबुदाणा भाजून झालेला आहे. आता हा साबुदाणा एका प्लेटमध्ये काढायचा आणि थंड करून घ्यायचा आहे. आणि साबुदाणा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला तो मिक्सरच्या भांड्यात घालायचा आहे. आणि आता त्यासोबत आपल्याला यामध्ये अर्धा कप इतकी भगर घालायची आहे. आणि हे दोन्ही जे आहे ना ते आपल्याला चांगलं असं बारीक पीठ करून घ्यायचं आहे. इथे बघा, घरच्या घरीच 1 कप साबुदाणा आणि अर्धा कप भगर या प्रमाणात उपवासाच्या भजीचं पीठ तयार आहे. हे पहा, या पद्धतीने अगदी बारीक असं पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे. आता मिक्सरच्या भांड्यात आपल्याला 2 उकडलेले बटाटे असे कट करून घ्यायचे आहेत. यामुळे देखील भजी छान कुरकुरीत होतात. आता इथे मी 2 असे उकडलेले बटाटे घेतले आहेत आणि ते या पद्धतीने आपल्याला असे मिक्सरच्या भांड्यात कट करून घ्यायचे आहेत. आता यामध्ये आपल्याला अर्धा कप इतकं दही घालायचं आहे आणि अर्धा कप इतकं पाणी घालून मिक्सरला याची चांगली अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. हे बघा, या पद्धतीने आपल्याला छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे. अजिबात गुठळ्या वगैरे राहू द्यायच्या नाही. छान अशी पेस्ट करायची. आणि आता आपण जे साबुदाणा आणि भगरचं पीठ बनवलं होतं त्यामध्ये ही पेस्ट आपल्याला घालून घ्यायची आहे आणि चांगली अशी या पिठामध्ये एकजीव करून घ्यायची. 1 कप साबुदाणा आणि अर्धा कप भगरमध्ये घरच्या घरीच उपवासाच्या भजीचं पीठ करून मस्त अशी कुरकुरीत भजी तयार होतात. आता हे पीठ चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपल्याला 10 मिनिटं असं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे ते चांगलं असं मुरलं जाईल. आता यावरती झाकण ठेवून घेऊया, म्हणजे हे पीठ चांगलं असं मुरलं जाईल. आता तोपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यात आपल्याला पाव कप इतके भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत. 1 चमचा जिरं घालायचं आहे आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालून याची आपल्याला जाडसर अशी भरड करून घ्यायची आहे. आणि ही भरड आपल्याला नंतर या पिठामध्ये घालायची आहे. आता पीठ भिजवून आपल्याला 10 मिनिटं झालेली आहेत. यावरती आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपण जी भरड बनवली होती शेंगदाण्याची ती यामध्ये घालायची आहे. 1 चमचा साखर घालायची आहे, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि चटपटीतपणा येण्यासाठी यामध्ये आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे. आणि परत एकदा हे चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे. आता भजीसाठी आपण जसं पीठ भिजवतो ना त्याचप्रमाणे हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. पीठ जर खूप घट्ट वाटत असेल ना तर थोडंसं पाणी घालून भजीच्या पिठासारखं सैलसर करून घ्यायचं. आणि पाणी घालताना अगदी थोडं थोडंच घालायचं आणि भजी सोडता येईल ना इतपत हे पीठ आपल्याला सैलसर करून घ्यायचं आहे. आता हे सगळं आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा इतकं गरम तेल घालायचं आहे आणि परत एकदा हे पीठ आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने तेलामध्ये आपल्याला भजी सोडता येईल इतपत हे सैलसर करून घ्यायचं आहे. आता एका बाजूला मी तेल देखील गरम करायला ठेवलं होतं आणि तेल देखील चांगलं असं गरम झालेलं आहे. आता भजी तळताना गॅसची आच आपल्याला मध्यमच ठेवायची आणि मध्यम आचेवरतीच आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत. आणि आता भजी घातल्यानंतर लगेचच आपल्याला झाऱ्या लावायचा नाही. लगेचच जर आपण झाऱ्या लावला तर भजी झाऱ्याला चिकटू शकतात, म्हणून 1-2 मिनिटांनी आपल्याला ही भजी खालीवर करून घ्यायची आहे आणि मध्यम आचेवरच ही भजी आपल्याला तळायची आहे. खूप जास्त जोरात गॅस करायचा नाही, मध्यम आचेवरच सगळी भजी आपल्याला तळून घ्यायची आहे. हे बघा, या पद्धतीने छान अशी सोनेरी रंगावरती ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहे. आता इथे ही भजी तळून झालेली आहे, ती आता आपण एका टिश्यू पेपरवरती काढून घेऊया. आता भजी आहेत म्हटल्यावर मिरची तर तळलीच पाहिजे. मिरची तळताना मिरचीला मध्ये अशी चीर द्यायची आणि नंतरच मिरची तेलामध्ये सोडायची, म्हणजे मिरच्या अंगावरती उडणार नाहीत. आता अशाच पद्धतीने आपण सगळी भजी तळून घेऊया.
छान अशी सोनेरी रंगावरती कुरकुरीत होईपर्यंत ही भजी आपल्याला मध्यम आचेवरती तळून घ्यायची आहे। तर ही होती आजची आपली झटपट आणि कुरकुरीत उपवासाची भजी। ही भजी बनवायला अतिशय सोपी आहे आणि खायला तितकीच कुरकुरीत लागतात। तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये।